तर अजित पवार नेमकं काय म्हणतात आपण बघणारच आहोत। दरम्यान शरद पवारांनी जे मगाशी आपण वक्तव्य सांगितलं त्या वक्तव्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली। सदावर्ते नेमकं काय म्हणतात बघूया। मला सांगा, शरद पवार 10% आरक्षण अगोदरच दिलंय, ते न्यायप्रविष्ट आहे, ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंटमध्ये होतात, कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात। तुम्हाला शिकवायची गरज आहे का? आता संविधानाचे धडे तुम्हाला लागतील का? तर मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र ओबीसीतनं आरक्षण नको अशी भूमिका नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसलेंनी केली आहे। मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुकही केलं आहे। नाही, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे। आम्हाला कुणाच्या मधलं आरक्षणाचं आहे, कुणाचा अधिकार मारून आम्हाला आरक्षण नको, हे आम्ही पहिलेपासून याच मतावर आम्ही आणि आज बी आम्ही त्याच मतावर कायम आहे। तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस कुणाला काम करू देत नाहीत, समाज संपला तरी चालेल, त्यांना राज्याचं वातावरण जे आहे ते दूषित करायचे असा आरोप जरांगेंनी केलाय। फडणवीसांनी आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू दिलं नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला। आम्हाला आरक्षण राजकारण नको, पण मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचं नाहीये असं जरांगे म्हणतात। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं तुम्ही आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितल्या नसती, यातले पक्षाचे चमचे असते आणि यातल्या चमच्या अवलादीमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही। दरम्यान फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय म्हटलंय तेही बघूया। एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणाकरता उभं करा, दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहा, झुंजवत ठेवा, हे आम्हाला मान्य नाही आहे, आम्हाला ते करायचंही नाही आहे। राजकारण चुलीत गेलं, पण अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही। तर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण ढवळून निघालेलं असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवलाय। मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल करू शकत नाही का? केंद्रात तुमचंच सरकार असताना कायदे का नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे। यावेळी नकळत राऊतांनी मराठा आंदोलकांचा ढेकून असा उल्लेख केला। यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली आहे। ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे, हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात। राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती। गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी, मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती। मराठा आंदोलकांना ढेकून म्हणण्याचा नालायकपणा आज संजय राऊत यांनी केला। संजय राऊत यांनी याआधी